ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे नातं अगदी जुनं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना स्थापनेनंतर सर्वात पहिली सत्ता ही ठाण्याने शिवसेनेला दिली होती। तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेपासून अगदी खासदारकीपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं एक हाती वर्चस्व राहिलं आहे। खरं तर ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांचा। आणि दिघे साहेबांच्या पश्चात त्यांच्या शिलेदारांनी ठाण्याचा आपल्या बालेकिल्ला हा अगदी शाबूत ठेवला होता। परंतु मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या फुटीचे पडसाद ठाण्याच्या या बालेकिल्ल्यावर पडलेले दिसले। त्यामुळे अगदी एकसंघ असणारी ठाण्याची शिवसेना ही आता मात्र दोन गटामध्ये विभागली गेलेली दिसते। खरं तर ठाकरे विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे हे देखील याच ठाण्यातून येतात। त्यामुळे शिवसेना फुटीच्या केंद्रस्थानी ठाणेच आहे। अशातच येणाऱ्या काळात सर्वसामान्य ठाणेकर हे कोणत्या शिवसेनेला आपली साथ देणार हे येत्या निवडणुकीपासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जुन्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणिते नेमके काय आहेत याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। खरं तर धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांचे खरे शिलेदार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच खासदार राजन विचारे या नावाचा देखील समावेश होतो। आणि हेच राजन विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघातून नेहमी सगळ्यांना भारी ठरले आहेत। मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर राज्याबरोबरच ठाण्यातील अनेक आमदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या साथीला गेल्याचं पाहायला मिळालं। परंतु याला अपवाद ठरले ते या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे। एकनाथ शिंदे यांचे अगदी जिवलग मित्र असणारे खासदार राजन विचारे हे आज पण ठाकरे गटाच्या साथीला असल्या कारणानेच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अजून देखील उद्धव ठाकरे गटाची चांगली अशी ताकद दिसून येते। वैयक्तिकरित्या राजन विचारे यांना मानणारा मोठा असा मतदारवर्ग या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तसेच या संपूर्ण मतदारसंघात विचारेंचा दांडगा असा जनसंपर्क आहे। शिवसेनेचा अगदी छोटा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले विचारे हे आपल्या जनसंपर्कामुळेच ठाण्यातील प्रत्येक घरोघरी पोहोचले आहेत। त्याचमुळे शिवसेना फुटीनंतर देखील विचारेंचे या मतदारसंघावरील वर्चस्व अगदी तिळभर देखील कमी झालेलं नाहीये। त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीची चांगली ताकद असून देखील राजन विचारे यांना शिह देणं एकनाथ शिंदे यांना सोपं नसणार आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दिघे साहेबांचा कोणता शिलेदार ठाण्यावर आपलं वर्चस्व सिद्ध करणार हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतच आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे हे जवळपास 40 पेक्षा जास्त आमदारांसह आणि राज्यातील शिवसेनेच्या बऱ्याच खासदारांसह भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये दाखल झाले। त्यावेळेस शिंदेचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे भागातून देखील बरेचसे आमदार, माजी आमदार, नगरसेवक आणि अनेक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या साथीला गेल्याने या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची ताकद ही कमी झाल्याचं दिसत होतं। त्यामुळे यंदाची ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचं मोठं असं आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे। अशातच खासदार राजन विचारे पुन्हा एकदा विजय मिळवत या मतदारसंघातून आपली किमया करून दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु माहितीच्या ताकदवर गनिमी कावा छेदणं त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे। त्यामुळे यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहीये। खरं तर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे अगदी लहानपणापासूनचे एकमेकांचे चांगले असे मित्र आहेत। या दोघांनी धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची चांगली अशी ताकद वाढवली। एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्या मैत्रीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही मुलांचं आकस्मिक निधनानंतर त्या दुःखातून सावरण्यासाठी कोणती तरी राजकीय जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे असावी या विचाराने धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांच्या आदेशानुसारच राजन विचारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता। आणि त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेंना ठाण्याचं महापौर बनवलं होतं। त्यामुळे शिंदे आणि विचारे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं आपल्याला दिसून येतं। परंतु शिवसेना फुटल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या दिशा या अगदी विरुद्ध झाल्या आहेत। त्यामुळे कधी काळचे जिवलग मित्र हे आता मात्र एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर यापैकी कोण आपलं वर्चस्व सिद्ध करणार हे येत्या काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्याच्या घडीला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच ताकदवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद या मतदारसंघात शिंदेंच्या साथीला असल्या कारणाने या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढलेली दिसत आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या असं चांगलं वजन दिसून येतं। परंतु असे असले तरी देखील जुन्या शिवसेनेला मानणारा मोठा असा मतदारवर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो। तसेच या मतदारसंघातील अनेक जुने सर्वसामान्य शिवसैनिक हे अजून देखील राजन विचारे आणि उद्धव ठाकरे यांच्या साथीला असल्याचं दिसून येतं। सोबतच विचारे यांचं वैयक्तिक प्राबल्य देखील या मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना शिह देणं महायुतीसाठी सोपं नसणार आहे।
अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राजन विचारे यांचा सामना कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सध्याच्या घडीला विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचं चांगलं असं प्राबल्य आपल्याला दिसून येतं। या मतदारसंघातील सर्वच्या सर्व 6 आमदार हे महायुतीच्या विचाराचे आहेत। त्यामध्ये वैयक्तिकरित्या भारतीय जनता पार्टीचे 4 आणि सेनेचे 2 आमदार तसेच या मतदारसंघातील अनेक नगरसेवक देखील महायुतीसोबत असल्याचं दिसून येतं। त्याचाच फायदा यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला होताना दिसेल। परंतु असे असले तरी देखील शिवसेना फुटल्यानंतर या मतदारसंघामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांबद्दल मतदारसंघामध्ये विरोधाभास दिसून येतोय। तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती तयार झाली आहे त्याचा फायदा देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून होऊ शकतो। सोबतच अनेक राजकीय नेते आमदार खासदार हे शिंदे यांच्यासोबत गेले असताना देखील खुर्चीचा मोह न ठेवता निष्ठेने ठाकरेंच्या साथीला राहिल्याने राजन विचारे यांच्याबद्दल एक सकारात्मक असं वातावरण या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत याच सर्व गोष्टीचा फायदा ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। तरीही दोन्ही बाजूने विचार करायचा झालं तर ही निवडणूक कोणासाठी सोपी नसणार आहे। दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉईंट आहेत। त्यामुळे या मतदारसंघातून स्वतःला वरचढ ठरवणं कोणासाठी सोपं नसणार आहे। त्यामुळे सेना फुटीनंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार आपली साथ कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। खरं तर ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाचे राजन विचारे यांना जवळपास निश्चित झाली आहे। तर महायुतीमधून या मतदारसंघावर शिवसेनेसोबतच भारतीय जनता पार्टीने देखील आपला दावा केला आहे। त्यामुळे या निवडणुकीत राजन विचारे यांच्या विरुद्ध कोण उमेदवार असणार हे अजून देखील निश्चित नाहीये। सध्याच्या वेळेला शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचं नाव हे उमेदवारीसाठी चर्चेत आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं यंदा ठाण्याचं मैदान कोण गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच सध्याच्या घडीला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा घ्यायचा झालं तर या मतदारसंघातील सर्व आमदार हे महायुतीच्या साथीला असले तरी देखील वैयक्तिकरित्या सर्वसामान्य मतदारांचा ओढा मात्र या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या बाजूला असण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील राजन विचारे हे पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकत आपल्या विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता आहे। तर त्याविरुद्ध अगदी कडक फिल्डिंग लावत महायुती ठाण्यातून यंदा विचारे यांना पराभवाची धूळ चालणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।